ಪಬ್ಲಿಕ್ ಟಿವಿ ಜೊತೆಗೆ ಶ್ರೀನಗರದ ಪ್ರವಾಸಿಗರು ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ ಉಗ್ರರಿಂದ ರಕ್ತದೋಕುಳಿ ಹರಿದಿದೆ ಒಂದು ಕಡೆ, ಉಗ್ರರ ದಾಳಿಯಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಕಾಶ್ಮೀರದ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಸೊರಗ್ತಾ ಇದೆ. ಶ್ರೀನಗರ ಸೇರಿದಂತೆ ಕಾಶ್ಮೀರದ ಪ್ರಮುಖ ಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸಿಗರಿಲ್ಲದೇನೆ ಯಾವ ರೀತಿ ಪ್ರವಾಸಿ ತಾಣಗಳು ಬಣಗುಡ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ಆರ್ಟಿಕಲ್ 370 ರದ್ದಾದ ಮೇಲೆ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ತಲೆ ಎತ್ತಿತ್ತು. एक इंसिडेंट पूरा कश्मीरी लोगों को बदनाम करता है, आपको लगता है? हाँ जी, बहुत बहुत बदनामी का, यह हमारे ऊपर बदनामी का थप्पा है। ये कब धुल जाएगा पता नहीं, कितना टाइम लगेगा ये पता नहीं, क्योंकि एक थप्पड़ है हमारे ऊपर। क्योंकि पूरी दुनिया के अंदर कश्मीर की जो मेहमान नवाजी वो बहुत मानी जाती थी। अब कश्मीर में एक डर का माहौल पैदा हुआ है, लोग आने नहीं चाहते हैं यहाँ, तो आपका गुजारा कैसा हो जाता है, आपका लाइफ कितना डिफिकल्ट हो जाता है? बहुत बहुत डिफिकल्ट हो जाएगा, बहुत इससे, क्योंकि इससे ज़्यादा कि इससे हम लोग का रोज़गार जो है पूरी तरीके से तबाह हो गया। और हमारा रोज़गार जो है मानो कि शिकारे वाले से, और चाहे यहाँ पे शिकारे वाले की बात करें, घोड़े वाले की बात करें, टैक्सी ड्राइवर की बात करें, होटल वाले की बात करें, रेस्टोरेंट की बात करें, सब इसी पे चलता था। क्योंकि कश्मीर को 90% जो है पैसा है वो टूरिज़्म से आता है, तो इससे बहुत फ़र्क पड़ गया, इफेक्ट बहुत पड़ गया। आपको पिछली 2-3 दिन में कितना लॉस हुआ है, मतलब कैसा लगा? यूं ही ये इंसिडेंट हुआ था तब से लेके अभी तक हमको बहुत नुकसान होता, बहुत। क्योंकि अब हम क्या बताएंगे, अगर हम दिन में रुपये 5,000 कमाते, अभी हम 500 रुपये भी नहीं कमाते। आपको क्या लगता है भाई, टूरिस्ट में कितना कम हो गया? बहुत कम हो गया। ये जो टूरिस्ट थे यहाँ पे भरोसा करते थे, अब हम पे ये भरोसा भी नहीं करेंगे। क्या बहुत मुश्किल हो जाएगा इन पे भरोसा करना हमको। हमारे एक और भाई साहब नया कार लिया था, कहते हैं क्या हुआ आपके साथ? बहुत मुश्किल हो गया हमारे लिए, हमने नई कार ली थी, अभी कुछ टूरिज़्म नहीं है, टूरिज़्म के ऊपर बहुत असर पड़ गया था। बस हम चाहते हैं मुश्किल हालात ठीक होनी चाहिए, हमारे लिए भी रिज़्क मिलेगा। ठीक है, ಇದಿಷ್ಟು ಇಲ್ಲಿನ ನಾವಿಕರು, ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಚಾಲಕರು ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಾವಿಕರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಭಾಳಷ್ಟು ಗಂಭೀರವಾಗಿದೆ. ನೋಡಿ, ನಾನು ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನಿಮಗೆ ಒಂದು ವೈಡ್ ಆ್ಯಂಗಲನ್ನು ತೋರಿಸ್ಬಿಡ್ತೀನಿ. ಇಡೀ ಲೇಕ್ ಖಾಲಿ ಆಗಿರುವಂಥದ್ದು, ಮತ್ತು ಬಹುತೇಕ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಈ ಎಲ್ಲ ಹಡಗುಗಳು ಸರದಿಯಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾವೆ. ಅವು ಅವರವರ ಪಾಳೆ ಬಂದಾಗ ಅವರು ಹೋಗಿ ಮುಂದೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದ ಅವರು ಪ್ರವಾಸಿಗರನ್ನ ಕರೆದೊಯ್ಯುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಆದರೆ ಈಗ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಭಿನ್ನವಾಗಿದೆ. ಜನರು ಓಡಾಡಲಿಕ್ಕೆ ಹಿಂದೇಟಾಗ್ತಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಇವರ ಟೂರಿಸಂ ಮೇಲೆ, ಇವರ ಜೀವನದ ಮೇಲೂ ಕೂಡ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಪರಿಣಾಮ ಬೀರಿರುವಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಹೋಗ್ಬೋದು. ಭಾಳ ಕಷ್ಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಸ್ಥಳೀಯ ಜನರು ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಎದುರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಜಿತೇಂದ್ರ ಕುಮಾರ್ ಜೊತೆ ಶಬ್ಬೀರ್ ನಿಡಗುಂದಿ, ಪಬ್ಲಿಕ್ ಟಿವಿ, ಶ್ರೀನಗರ್.